विद्यार्थी मित्रांनो, NMS परीक्षेमध्ये समांतर रेषा आणि छेदिका या घटकावर किमान 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात। तर ती नेमकं प्रश्न कशी असतात, त्याची स्पष्टीकरण कशी करायची किंवा गेस प्रश्न काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणसह पाहूयात। चला तर पाहूयात मग लगेच। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण NMS साठी गणिताचा पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे। यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दुसरा घटक, गणिताचा जो दुसरा घटक आहे तो पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्याकडे NMS जीनियस मॅथ पब्लिकेशनची मार्गदर्शिका उपलब्ध आहे त्यांना हे सर्व प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने पाहता येतील। ज्यांच्याकडे ही मार्गदर्शिका नाही त्यांनी याच व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहावेत। विशेष करून बुद्धिमत्तेसाठी ही मार्गदर्शिका अतिशय उपयुक्त असून इतर सर्व विषयाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय की बुद्धिमत्तेच्या प्रत्येक घटकाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, जसे की संख्या, अक्षरमालिका, आकृत्या, वेन आकृत्या, सांकेतिक भाषा, घनाकृती। म्हणजे मॅट हा जो पेपर आहे, मॅट मध्ये 90 पैकी 90 मार्क हवे असतील तर तुम्ही ही मार्गदर्शिका नक्की खरेदी करा। यापूर्वी तुमच्याकडे जर एखादी मार्गदर्शिका खरेदी केलेली असेल तर आणखी एक मार्गदर्शिका खरेदी करायला काही अडचण नाही, कारण आपल्याला ही परीक्षा पास झाल्यानंतर मेरिटमध्ये आल्यानंतर 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि 48,000 रुपये शिष्यवृत्ती जर मिळवायची असेल तर आपण NMS साठी किमान 2 मार्गदर्शिका वापरणं गरजेचं आहे, तरच आपल्याला मेरिटमध्ये येण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा दुसरा घटक समांतर रेषा आणि छेदिका या घटकावरील सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत। यापूर्वीचा व्हिडिओ आणि 8वीचा पूर्ण सिलेबसच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, याही आपण पाहू शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ही मार्गदर्शिका घरपोच मागवायची आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 8856 046 142। या नंबरला आपण व्हॉट्सअप करून हे पुस्तक अगदी 360 रुपयाला घरपोच मिळवू शकतात। त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी किंवा क्लासेससाठी जर आपण हे पुस्तक खरेदी करणार असाल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने डिस्काउंट पण मिळू शकतो। चला तर पाहूया मग आजच्या व्हिडिओमध्ये गणित या घटकावरील गणिताचा दुसरा चॅप्टर समांतर रेषा आणि छेदिका हा घटक आपण पाहणार आहोत। या मार्गदर्शिकेला एकूण 504 पेजेस आहेत, हे लक्षात घ्या। 504 पेजेस असलेली ही मार्गदर्शिका। तर या ठिकाणी आपण जर दुसरा घटक पाहिला, दुसरा घटक आहे समांतर रेषा। यापूर्वी आपण पहिला घटक परिमेय आणि अपरिमेय संख्यावरील सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। तर दुसरा घटक आहे समांतर रेषा। यामध्ये समांतर रेषा, छेदिका, समांतर रेषेमुळे होणारे कोन, कोनाच्या जोड्या, व्युत्क्रम कोन या सर्व संकल्पना क्लिअर दिलेल्या आहेत। त्यानंतर 3 रेषांनी एका छेदिकेस छेदले असता होणारे संगत कोन, 2 रेषांनी छेदले असता। त्याचबरोबर परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नाला समांतर प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत। तर या ठिकाणी आपण आज सरावासाठी प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। तर नेमकं पहिला प्रश्न काय आहे हे या ठिकाणी समजून घेऊयात। तर या ठिकाणी सरावासाठी प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीत व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या आहेत आणि बाह्य व्युत्क्रम कोन सोडून, म्हणजे फक्त आंतर व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या आहेत। तर हे काढायची एक सोपी पद्धत पहा। या बिंदूपासून आणि या बिंदूपासून जेव्हा आपण व्युत्क्रम कोन घेता तर या ठिकाणी हा कोन आणि हा कोन, त्याचबरोबर हा आणि हा, म्हणजे अशा 2 जोड्या होतात या ठिकाणी। त्याच पद्धतीने इथेही 2 जोड्या होतील। तर या ठिकाणी ही 2 जोड्या होतील आणि ह्या वरच्या बाजूलाही 2 जोड्या होतील, म्हणजे एकूण 8 जोड्या होतील। म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आकृतीत रेषा AB समांतर CD, म्हणजे AB ही CD ला समांतर आहे, तर x ची किंमत काढायची आहे। तर या प्रश्नामध्ये पहा आपल्याला प्रश्न सोडवावा लागणार आहे। तर x ची किंमत काढायची असेल तर 2x अधिक 35 आणि 5x वजा 25 हे व्युत्क्रम कोन आहेत आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे। तर व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो। पहा या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना 2x अधिक 35 बरोबर 5x वजा 25, कारण आपल्याला माहिती आहे व्युत्क्रम कोनाचं माप हे समान असतं। आता हे समीकरण सोडवत असताना हे 2x जर इकडे घेतलं तर 5x मधून वजा करता येईल आणि 25 इकडे घेता येईल, म्हणजे काय होईल पहा, 35 वजा हे 25 इकडे घेऊया, तिथं प्लस 25 होईल, बरोबर 5x मधून 2x वजा करा, 35 आणि 25 60 होईल आणि 5x मधून 2x गेल्यानंतर या ठिकाणी राहील 3x
3x म्हणजे 60 म्हणजे x बरोबर 60/3 म्हणजे 60ला जर 3 ने भागलं तर उत्तर येईल 20. याचाच अर्थ या ठिकाणी x ची जी किंमत आलेली आहे ती आहे 20 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृतीमध्ये रेषा PQ आणि RS समांतर आहेत. PQ आणि RS समांतर आहेत. त्याचबरोबर कोण A कोण B म्हणजे कोण A आणि B चं गुणोत्तर आहे 5/7 तर कोण A चं माप किती असेल. तर पहा या ठिकाणी A आणि B हे आंतरकोन आहेत. A आणि B कसे आहेत आंतरकोन आणि आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मीन्स ॲडिशन ऑफ इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180. सो लुक ॲट हिअर AB तर या ठिकाणी गुणोत्तर दिलेला आहे AB बरोबर 5/7 म्हणजे A इज इक्वल टू 5x देन B इज इक्वल टू 7x आणि हे दोन्हीही आंतरकोन आहेत म्हणून यांची बेरीज येणार 180 म्हणजे 5x अधिक 7x बरोबर 180 म्हणजेच 12x बरोबर 180. x ची किंमत काढायची असेल तर ह्या 12 ने 180 ला भाग देणं गरजेचं आहे. 12 ने याला भाग दिला तर हा भागाकार येईल 15 म्हणजे x ची किंमत आलेली आहे 15. जर आपल्याला a चं माप काढायचं असेल तर कोण A बरोबर किती आहे पहा तर कोण A बरोबर 5x म्हणजेच 5 गुणिले 15 म्हणजे 75 अंश. तर या ठिकाणी कोण A चं माप आहे 75 अंश पर्याय क्रमांक A. यानंतर पुढील प्रश्न आहे दोन समांतर रेषा आणि एका छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. चुकीचं विधान शोधायचं आहे. तर संगत कोन हे एकरूप असतात हे बरोबर आहे. दोन समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार होणारे वितक्रम कोन एकरूप असतात हे पण बरोबर आहे. यानंतर आपण तिसरं विधान पाहूयात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल तिसरे विधान काय आहे दोन समांतर रेषा आणि एक छेदिकेमुळे तयार होणारे वितक्रम कोन पूरक असतात. तर वितक्रम कोन पूरक असत नाहीत तर हे चुकीचं विधान आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चुकीचं विधान पर्याय 3. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर FG म्हणजे ही AB रेषा CD आणि FG या तीन समांतर आहेत. ABF म्हणजे या ठिकाणी हा कोण आहे 2 अंश. DEF हा DEF आहे 3x अधिक 5 अंश. तर आपल्याला माप काढायचं आहे DEF चं म्हणजे या ठिकाणी हे DEF हे याचंच माप काढायचं आहे 3x अधिक 5 चं. तर थोडा जर विचार केला आपण तर हा 2x आणि या ठिकाणी पण हा 2xच होईल कारण हे वितक्रम कोण आहेत आणि हे जर दोन वितक्रम कोण असतील तर 2x आणि 3x अधिक 5 यांची बेरीज किती व्हायला पाहिजे 180 कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. तर या ठिकाणी जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण असं लिहू शकतो 2x अधिक 3x अधिक 5 बरोबर 180. मग हे 5 इकडे मायनस होईल 2x आणि 3x म्हणजे 5x बरोबर 180 मायनस 5 आणि 5x बरोबर 175. या ठिकाणी x ची किंमत काढायची असेल तर x बरोबर 175 भागिले 5 5 1 5 5 3 15 2 उरले 5 7 35 x ची किंमत आलेली आहे 35. आता आपल्याला किंमत काढायची आहे कशाची 3x अधिक 5 म्हणजे काय होईल 3 गुणिले 35 अधिक 5 तर 35 गुणिले 3 म्हणजे 105 प्लस 5 बरोबर 110 अंश म्हणजेच माप कोन DEF 110 अंश पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे ही मार्गदर्शिका असेल तर तुम्ही नक्कीच प्रश्न सोडवले असेल तर या ठिकाणी स्पष्टीकरण चेक करा. कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न कसे सोडवायचे हे पण समजून घ्या. विशेषतः सांगायचं म्हणजे आपण प्रत्येक चॅप्टरमधील एकूण 17 चॅप्टर आहेत गणिताचे सर्व स्पष्टीकरण व्हिडिओद्वारे घेणार आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला नवीन चॅप्टरचा लगेच तुम्हाला पाहता येईल. दुसरी गोष्ट बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण ऑलरेडी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत म्हणजे मॅट जो पेपर आहे मॅटचा प्रत्येक प्रश्न सोडवून दिलाय त्यामुळे आपण मॅटचे स्पष्टीकरण घेणार आहोत फक्त बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण आपण देणार आहोत. जर आपण ही मार्गदर्शिका खरेदी केली नसेल तर आजच खरेदी करा आणि सर्व विषयाचा अभ्यास एकाच मार्गदर्शिकेमध्ये करा मॅट आणि सॅट. यानंतर 6वा प्रश्न आहे या ठिकाणी समांतर चौकोन दिलेला दिसतोय ABCD यामध्ये कोण ADBC ABD बरोबर x अधिक y अधिक z विचारलेला आपल्याला किती अंश आहे.
तर दिलेल्या माहितीनुसार पहा, हा 70 आहे, हा x आहे, हा y आहे आणि हा z आहे. तर या ठिकाणी हे जर समांतर असतील समजा, तर या ठिकाणी हे समांतर आहे, AD समांतर BC, इथे समांतरचं साइन अपेक्षित आहे, AB समांतर D, समांतरभुज चौकोन आहे. तर हा z असेल तर हा झेडचं माप पण 70च येणार आहे. हा 70 असेल तर त्याच्या समोरचा पण हा 70च येणार आहे. आता आपण 70 आणि 70 जर विचार केला ह्या दोन्हीचा 140, या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या चारी कोणाची बेरीज जर विचार केली तर काय येईल पहा, x अधिक हे y अधिक हा पण 70 आहे आणि हा पण 70 आहे, 70 अधिक 70 बरोबर 360. परंतु आपल्याला हे माहिती आहे की झेडचं माप 70 आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो x अधिक y अधिक झेड अधिक 70 बरोबर 360. आपल्याला किंमत पाहिजे x अधिक y अधिक झेड, तर हे 70 प्लस इकडे मायनस करूयात, म्हणजे x अधिक y अधिक झेड बरोबर 360 मायनस 70 बरोबर 290. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल x अधिक y अधिक झेड बरोबर 290, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. आकृतीमध्ये AB समांतर CD दिलेला आहे, त्याचबरोबर AFE हा 50 अंशाचा कोन दिलेला आहे. तर CGE म्हणजे हा पण 50चा आहे आणि आपल्याला विचारला आहे FEG म्हणजे हा मधला कोन विचारलेला आहे, किती अंशाचा होईल. तर पहा, हा प्रश्न सोडवत असताना जर आपण या ठिकाणी डायग्राम काढली तर अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकाल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, आकृती जर आपण काढली तर असं या पद्धतीनं कोन दिलेला आहे. तर हा 50 आहे, हा पण 50 आहे आणि आपल्याला विचारलाय हा. तर आता हा कोन काढत असताना आपण काय करूयात, या दोन रेषेला समांतर रेषा या ठिकाणी अशी काढूयात. तर हा व्युत्क्रम कोन असल्यामुळे हा पण 50चा होईल आणि हा याचा व्युत्क्रम म्हणून हा पण 50, म्हणजे हा जो टोटल कोन आहे 50 अधिक 50 बरोबर 100. म्हणून या ठिकाणी FEG हा जो आहे तो 100 अंशाचा असेल, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, आकृतीमध्ये AB समांतर CD, तर पुढीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे विचारले पहा. x बरोबर z हे विरुद्ध कोण आहेत, पहिली बरोबर आहे. W बरोबर Q हे व्युत्क्रम कोण आहेत, हे पण बरोबर आहे. SW S आणि W हे संगत कोण आहेत, हे पण बरोबर आहे. YR Y आणि R तर हे पूरक कोण येतात, हे संगत एकरूप होत नाहीत, म्हणून चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्नामध्ये आहे, आकृती AB समांतर CD असून असत्य विधान ओळखायचं, म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर x अधिक y बरोबर 180, x अधिक y 180 हे दोन पूरक आहेत. पहा, या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या, पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं W अधिक P हे दोन आंतरकोन आहेत आणि त्यांची बेरीज पण 180 असते, हे पण बरोबर आहे. Q अधिक R हे पण रेषीय जोडीतील आहेत, हे पण बरोबर आहे. x अधिक Z हे विरुद्ध कोण आहेत, त्यामुळे यांची बेरीज 180 असेल असं सांगता येत नाही, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये असतात, काळजीपूर्वक प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. रेषा L समांतर M या दोन समांतर आहेत आणि या PQ आणि P आणि Q या पण समांतर आहेत. तर A आणि B चं गुणोत्तर शोधायचं आहे, A आणि B चं गुणोत्तर. तर पहा, हा जर कोन 70चा असेल तर या ठिकाणचा हा कोन किती होईल, 70 होईल आणि त्याचा हा पूरक कोन म्हणजे हा होईल 130. हा 70 आहे म्हणून A त्याचा व्युत्क्रम कोन म्हणजे हा पण 70, म्हणजे या ठिकाणी A आणि B चं जर गुणोत्तर काढलं तर A आहे 70 अंश आणि B आहे 130, 00 कट होईल, तर उत्तर येईल 7×13. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यापैकी नाही, पर्याय 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीमध्ये रेषा L समांतर M असेल तर x ची किंमत काढा.
तर या दोन समांतर असतील तर एक्सची किंमत काढायची. तर हे 4x असेल तर या ठिकाणी हे पण 4x होईल आणि हे 4x आणि 5x हे पूरक कोण होतील, कारण आंतर कोणाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे 5x अधिक 4x बरोबर 180, म्हणजेच 9x बरोबर 180 आणि म्हणून x ची किंमत येईल 20. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. तत्पूर्वी वरील जो प्रश्न आहे यामध्ये थोडं कन्फ्युजन झालेलं आहे की 70 अंश असेल तर हा 110 अंशाचा कोण होतो. दुरुस्ती करतोय आपण. तर हा 70 आणि हा 70 म्हणजे 70 110 0 0 कटलं गुणोत्तर येईल 7 11. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 7 11. इथं ओघाने आपण 130 अंश केलं होतं तर 110 अंश येतं आणि 70 आणि 110 अंशचं गुणोत्तर येतं 7 11. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये रेषा L व रेषा M समांतर असून किरण OS हा कोनदुभाजक आहे तर A ची किंमत काढा. तर हा कोनदुभाजक आहे, लक्षात घ्या. कोनदुभाजक म्हणजे हा 70 असेल तर त्याचा हा पण कोन 70 म्हणजे टोटल किती होईल हे 140 आणि A हा त्याचा व्युत्क्रम कोण आहे म्हणजे A ची किंमत असेल 140. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. आकृतीमध्ये रेषा AB समांतर CD या दोन समांतर आहेत. A आणि B चं गुणोत्तर 3:1 दिलंय म्हणजे हे AB गुणोत्तर आहे 3:1. तर B ची किंमत काढा. तर 3:1 म्हणजे काय, तर 3x अधिक 1x बरोबर 180 म्हणजे 4x बरोबर 180 म्हणजे x बरोबर 45. तर आपल्याला B काढायचे तर B आहे 45 अंश. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. आकृतीमध्ये रेषा AB समांतर CD तर हे AB आणि CD समांतर आहे. त्यानंतर CE हा या ठिकाणी लंब आहे. माप कोण ECB बरोबर 30 अंश म्हणजे ECB हा जर 30 असेल तर आपल्याला विचारलाय CBF किती असेल. CBF हा कोण किती असेल. तर पहा हा जर काटकोन असेल तर हा 30 हा 90 आणि हा असेल 60 अंश. हा 60 असेल तर हा त्याचा पूरक कोण आहे म्हणजे याचं माप असेल 120 अंश. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. आकृतीमध्ये AB समांतर CD म्हणजे AB आणि समांतर या दोन रेषा समांतर असतील तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर हा प्रश्न आपण सोडवू शकता. समीकरण दिलेलं आहे आपल्याकडे आणि हे दोन्हीही संगत कोन दिलेले आहेत म्हणजे संगत कोनाची मापं दिलेली आहेत. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा 2x अधिक 15 बरोबर 3x वजा 15. तर हे 2x इकडे घेऊयात आणि -15 इकडे घेऊयात म्हणजे 15 अधिक 15 होईल बरोबर 3x वजा 2x म्हणजे 30 बरोबर 3x मधून 2x गेले 1x म्हणजे 1x ची किंमत असेल 30. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे पहा आकृतीमध्ये सत्यविधान ओळखायचं आहे x आणि y याबद्दलचं. तर पहा हे जर आपण 2 पाहिलं तर हे समांतर रेषा नाहीत. लक्षात घ्या समांतर रेषा नाहीत म्हणजे समांतर रेषेपेक्षा कमी त्याच्यामध्ये कोन तयार होतो. तर x अधिक y यांची बेरीज किती असेल. तर आता या ठिकाणी x अधिक y हे 180 पेक्षा लहान असणार आहे हे तर निश्चित आहे. x अधिक y 90 असेल हे निश्चित सांगता येत नाही आपल्याला. x अधिक y 180 पेक्षा मोठा आहे असंही म्हणता येणार नाही कारण यांची बेरीज 180 पेक्षा जास्त असू शकत नाही. बेरीज 180 असेल सांगता येत नाही. फक्त एवढं म्हणता येतं x अधिक y यांची बेरीज 180 पेक्षा कमी असेल म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. सेम आकृती आहे फक्त आता हे A आणि B बाहेरच्या बाजूला दिले तर हे समांतर रेषेपेक्षा जास्त अंतर दिसतं तुम्हाला. तर या ठिकाणी A आणि B ची बेरीज ही नक्कीच 180 पेक्षा जास्त असणार आहे म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. A अधिक B इज ग्रेटर दॅन 180. यानंतर पुढचा प्रश्न आहे. या दोन रेषा जर समांतर असतील तर समांतर असल्यास हे दोन्हीही अंतर कोण होतात आणि त्यांची बेरीज येते 180 म्हणजे याचं उत्तर असेल A अधिक B 180. आपल्याला विचारले असत्य कोणतं आहे तर पहा A बरोबर C हे सत्य आहे. C अधिक B ही रेषीय जोडीतील आहेत म्हणजे हेही सत्य आहे. A अधिक B 90 हे असत्य आहे.
ए अधिक बी 180 हे सत्य आहे, म्हणजे उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पुढील आहे प्रश्न क्रमांक 19. तर 19 प्रश्न क्रमांक, या आकृतीमध्ये पण आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर 3x अधिक 25 आणि x अधिक 55 दिलेला आहे आणि दोन्हीही पूरक कोण म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या लाईक झाल्या तरच आपले पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर येतील. त्याचबरोबर किमान तुमच्या व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ शेअर करा. जर आपण शिक्षक असाल तर विद्यार्थी किंवा आपल्या शाळेच्या ग्रुपवरही शेअर करा, कारण तुम्ही जर जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत असाल तरच पुढचे व्हिडिओ बनवायला मलाही इंटरेस्ट येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला का याबद्दल सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे. पूरक कोण दिलेले आहेत आणि या ठिकाणी दिलेला आहे पहा 3x अधिक 25 अधिक x अधिक 55. पूरक कोण असल्यामुळे दोन्हीची बेरीज 180 अंश. तर 3x आणि 1x म्हणजे 4x आणि 55 आणि 25 80 बरोबर 180. तर 4x बरोबर 180 मधून हे 80 वजा करूयात, म्हणजे 4x बरोबर 100 आणि म्हणून x बरोबर येईल 25. तर या ठिकाणी x ची किंमत असेल 25, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीत आंतरकोनाच्या जोड्या किती आहेत. तर आंतरकोनाच्या जोड्या काढत असताना पहा, प्रत्येक जोडीवर आपल्याला 2-2 जोड्या मिळतात, म्हणजे पॉइंट फक्त मोजायचे आपण. या ठिकाणी एक जोडी, दुसरी जोडी, तिसरी जोडी, त्याच पद्धतीने हे चौथी, पाचवी, सहावी, त्यानंतर ह्या अशा. तर एवढ्या आंतरजोड्या. तर आता हे जर रेषा मोजल्या आपण 1 2 3 4 5 6 7 8 9, तर 9 जोड्या म्हणजेच 9 गुणिले 2 बरोबर 18 कोण आहेत आंतरकोण. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी 18 आंतरकोनाच्या जोड्या आहेत. जर संगत कोणाच्या विचारल्या असत्या तर संगत कोणाच्या याच्या डबल होतात, कारण 2 पॉइंटमध्ये 4 संगत कोण असतात, म्हणजे 36 जोड्या राहिल्या असत्या. व्युत्क्रम कोणाच्या आणि आंतरकोनाच्या समानच असतात. व्युत्क्रम कोणाच्या विचारल्या असत्या तर 18च राहिल्या असत्या. तर या पद्धतीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ यामधील सर्व संकल्पना समजत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला 500 लाईक झाल्या तरच आपल्याला पुढचा व्हिडिओ पाहता येईल, हे लक्षात घ्या. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.